आशिष जयस्वाल यांनी आपला पदभार स्वीकारलेला आहे। सर, खरं तर तुम्ही पदभार आज स्वीकारलेला आहे। तुमच्याकडे राज्यमंत्री असले तरी वित्त फायनान्स सगळ्याच गोष्टी जबाबदारी आहे। किती मोठं आव्हान वाटते सगळ्या परिस्थितीमध्ये? आव्हान माझ्यासाठी या कारणासाठी याला मी आव्हान समजत नाही की 25 वर्षाचा विधिमंडळाचा आणि मंत्रालयाचा अभ्यास आहे। मी सुमारे 28 वर्ष मंत्रालयामध्ये 7ही फ्लोर वेगवेगळ्या भागामध्ये इतक्या डीपली माझा अभ्यास आहे एक एक विषयाचा की त्याच्यामुळे मला जे माझे स्वप्न होते की आपल्याला पुढे पूर्ण करायचं आहे। जसं वित्त नियोजनाचा विषय घेतला तर मला असं वाटत होतं की जिल्हा वार्षिक योजनेमध्ये याच्यात असं बदल करायला पाहिजे, या गोष्टी इन्सर्ट करायला पाहिजे, या अनावश्यक याला डिलीट करायला पाहिजे, असं मी शपथ घेतल्यानंतर आजपर्यंत जो कालावधी होता तेव्हा मी या संदर्भामध्ये खूप बारकाईने काही नवीन योजना कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करायचं त्याचा अभ्यास केलेला आहे। कृषी आहे त्याच्या संदर्भात स्वतः मी शेतीसाठी मोठं माझं काम आहे आणि सोबत कामगार विभाग आहे, विधीने मी स्वतः ॲडव्होकेट आहे। अशा सर्व त्यासोबतच मदत पुनर्वसनाचा मला एक कार्यकर्ता म्हणून HDRF NDRFच्या सर्व निकषाचा माझा अभ्यास आहे। आपत्ती व्यवस्थापनामध्ये मी खूप काम केलेलं आहे। स्वतः मी पूर्ण विदर्भाची ट्रेनिंग रामटेकला दिलेली आहे। त्यामुळे जेव्हा मंत्रालयाला आग लागली होती तेव्हा मी आणि फडणवीस साहेबांनीच आपत्ती व्यवस्थापन कायद्यामध्ये कशा पद्धतीने आम्ही गुन्हा दाखल करण्याचं एक निवेदन द्यायला गेलो होतो। आम्ही दोघांनी फिर्याद केली होती। तर एकंदरीत 25-28 वर्षामध्ये जो विधानसभामध्ये माझा वेगवेगळ्या विषयाचा अभ्यास आहे तर ही जबाबदारी दिलेली आहे। कदाचित अजून काही वित्त विनियोजन विशेषतः आपल्याकडे असल्यामुळे सरकारच्या सर्व विभागाचा माझ्याशी संबंध येतो आणि या सर्व विषयाचा महाराष्ट्राच्या जनतेला कसा फायदा करून देता येईल आणि जे सामान्य माणसाला अपेक्षित आहे त्या योजना त्यांच्या दारापर्यंत कसं नेता येईल, शासन आपल्या दारी आणि योजना आपल्या घरी, जनतेच्या घरी, आपल्या घरी म्हणजे जनतेच्या घरी, ही माझी संकल्पना आहे आणि हे मी प्रत्यक्षात कृतीत आणण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे। खरं तर पहिली आढावा बैठक झाली त्यावेळेस तुम्हाला मुख्यमंत्री आणि अजितदादांनी सांगितलं होतं की एक समिती करून तुम्ही एक अहवाल सादर करा। काम सुरू केलं त्याच्यावरती? मी जेव्हा म्हणजे आज पदभार म्हणजे चेंबरमध्ये मी आज आलेलो, पदभार तर काम तर आपलं सुरू झालं होतं। पहिली मीटिंग अजित पवार साहेबांनी घेतली तेव्हा देखील त्यांनी आपल्या सर्व प्रधान सचिव ACS या सर्व लोकांना बोलून सांगितलं की राज्यमंत्र्यांचा खूप बारकाईने त्यांचा अभ्यास असतो, त्यामुळे यांनी जे सूचना दिल्या त्यांनी इम्प्लिमेंट करावे अशा पद्धतीचे निर्देश तर त्यांनी दिलेच होते। परंतु त्या दिवशी भविष्यामध्ये आपल्या सरकारच्या तिजोरीतून जो पैसा जातो मी त्यांना असं सांगितलं की कशा पद्धतीने नॉन प्रोडक्टिव्ह वर्कमध्ये पैसे खर्च होत आहे, तर त्यांनी सरकारचे पूर्ण निधीचा योग्य विनियोग झाला पाहिजे, त्याची फलनिष्पत्ती व्हायला पाहिजे। आपल्या ज्या योजना आपण ग्रामीण माणसाच्या हितासाठी खर्च करतो किंवा महाराष्ट्राच्या जनतेसाठी करतो त्याचं टार्गेट बेस्ड काम झालं पाहिजे असं मी त्यांना म्हटलं। आणि एकदा एखादी योजना आपण केली तर त्याचे लाभार्थी किती आहे नेमकं ते पूर्ण लाभार्थी एकदा तर फिनिश झाले पाहिजे, नाही तर योजना सुरू राहते लाभार्थी कधी संपत नाही। तर टार्गेट बेस्ड काम आपल्याला उद्दिष्ट कसं असलं पाहिजे आणि जे योजना ती फलनिष्पत्ती व्हायला पाहिजे। DPCमध्ये आपण सुमारे 19,000 कोटी जवळपास निधी खर्च करतो, परंतु त्याच्यापैकी बहुतांश पैसे हे नॉन प्रोडक्टिव्ह वर्कवर खर्च होतात, तर ते देखील मी त्यांच्या लक्षात आणून दिलं। तर त्यांनी मला या संदर्भामध्ये अभ्यास करून आपला अहवाल द्यायसाठी सांगितलं होतं, ते मी केलेलंच आहे। आणि आता महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये फिरून त्या जिल्ह्यामध्ये कुठल्या नाविन्यपूर्णमध्ये कोणता उपक्रम त्यांनी राबवला आहे, त्याशिवाय ओव्हरऑल आपण जर पाहिलं तर 0.5% पैसा हा फलनिष्पत्तीवर खर्च करणं आवश्यक असते। आणि जे शाश्वत विकासाचे जे ध्येय आहे, जे 17 ध्येय आणि 237 इंडिकेटर आहे, त्या इंडिकेटरवर खऱ्या अर्थाने 2040चा महाराष्ट्र कसा असला पाहिजे या दृष्टीने जे काही नियोजन विभागाने आराखडा तयार केला होता त्याच्याशी सुसंगत GR नाही आहे, तर ते GR देखील सुसंगत करण्याचा प्रयत्न मी करणार आहे आणि काही दिवसामध्येच आपल्याला या संदर्भामध्ये माहिती देईल। तर लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर योजनांची घोषणा केली त्यामुळे तिजोरीवरती ताण आलेला आहे। उत्पन्न वाढीसाठी काही नवीन पर्याय आपण शोधताय? उत्पन्न वाढत एक नैसर्गिक प्रक्रिया, दरवर्षी आपण पाहिलं तर सरकारचा एक्सपेंडिचर आणि उत्पन्न हा खर्च वाढत राहणार, उत्पन्न वाढत राहतो, परंतु पैशाचा प्रॉपर युटिलायझेशन हे खूप मोठं टास्क आहे। सरकारच्या पैशातून
आपण पाहतो की रस्ता झाला काही दिवसाचा, परत त्याला खोदून फेकतो, परत नवीन रस्ता करतो. एक एक रुपया सरकारचा योग्य कामावर लागला पाहिजे आणि त्याची अकाउंटेबिलिटी असली पाहिजे. हा उद्देश समोर ठेवून आम्ही काम करणार आहोत. पाहतोय एक एक रुपया जो आहे तो सरकारचा वाचला पाहिजे, अकाउंटेबिलिटी राहिली पाहिजे, असं उद्देश समोर ठेवून आम्ही काम करत असल्याचं आशिष जयस्वाल म्हणताना पाहायला मिळत आहेत. राजेश सोनवणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.